नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम क्रमांक 75 ते 79 पर्यंत डिस्कस करणार आहोत. आज आपण भारतीय न्याय संहिता 2023 मधली दोन खूपच महत्त्वाची कलमं म्हणजेच कलम 74 आणि 75 समजून घेणार आहोत. ही कलमं फक्त परीक्षेसाठीच महत्त्वाची नाहीत, तर समाजात स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठीही खूप आवश्यक आहेत. कारण ती स्त्रीची प्रतिष्ठा, तिचा विनय आणि शारीरिक अखंडता जपण्यावर भर देतात. आज आपण काय काय बघणार आहोत, तर आधी आपण स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. मग आपण कलम 74 जे विनयभंगाशी संबंधित आहे आणि कलम 75 जे लैंगिक छळाबद्दल आहे याचा खोलात जाऊन अभ्यास करू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन कलमांमध्ये नेमका फरक काय आहे हेही समजून घेऊ. जुन्या IPC पासून नव्या BNS पर्यंत काय बदल झालेत आणि परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया. भारतीय न्याय संहितेमधला जो चॅप्टर 5 आहे तो खास करून महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी आहे. आणि ह्याच महत्त्वाच्या चॅप्टरमध्ये येतात ही दोन कलमं 74 आणि 75. यांचा मुख्य उद्देशच आहे स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं. आता हे नक्की आहे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही कलमं अशा कृत्यांना गुन्हा ठरवतात ज्यामुळे स्त्रीची प्रतिष्ठा, तिची शारीरिक अखंडता आणि विनयशीलता धोक्यात येते. बघा, अनेकदा काही गुन्हे हे बलात्काराच्या कायदेशीर व्याख्येत बसत नाहीत, पण तरीही ते खूपच गंभीर असतात, बरोबर? मग अशा शारीरिक हल्ल्यांपासून आणि लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठीच हे कायदे बनवले आहेत. ओके, तर आता आपण सगळ्यात आधी बघूया कलम 74. या कलमाचं नाव आहे स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग. चला आता हे परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्थित फोडून बघूया. बरं, कायद्यात काय लिहिलंय ते बघूया. कायद्याची भाषा म्हणते स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे. आता याचा सरळ अर्थ काय, तर या गुन्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हेतू किंवा उद्देश. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्त्रीचा अपमान करण्याचा किंवा तिची विनयशीलता भंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करते किंवा बळजबरी करते, तेव्हा ते या कलमाखाली गुन्हा ठरतं. इथे हेतू खूप महत्त्वाचा आहे. या कलमातले 3 महत्त्वाचे शब्द समजून घेतले की सगळं सोपं होईल. पहिला आहे हल्ला म्हणजे असॉल्ट. आता असॉल्ट म्हणजे फक्त शारीरिक संपर्क नाही, तर एखाद्याच्या मनात भीती निर्माण करणं की आता आपल्यावर हल्ला होणार आहे. दुसरा शब्द आहे फौजदारी पात्र बलप्रयोग म्हणजे क्रिमिनल फोर्स. याचा अर्थ सोपा आहे, संमतीशिवाय बळाचा वापर करणं, जसं की चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा शब्द विनयशीलता म्हणजेच मॉडेस्टी. याचा अर्थ आहे स्त्रीची उपजत प्रतिष्ठा. तर मग कोर्टात कलम 74 नुसार गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाला काय सिद्ध करावं लागतं? 3 गोष्टी. 1. आरोपीने हल्ला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग केला आहे. 2. पीडित व्यक्ती ही एक स्त्री आहे. आणि 3. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे कृत्य तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने किंवा तसं ज्ञान असताना केलेलं असावं. म्हणजे प्रत्यक्ष विनयभंग झाला की नाही यापेक्षा आरोपीचा तसा हेतू होता का हे जास्त महत्त्वाचं आहे. आता या गुन्ह्यासाठी शिक्षा काय आहे? कलम 74 नुसार कमीत कमी 1 वर्षाचा आणि जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सोबतच न्यायालय दंडही लावू शकतं. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा ही बंधनकारक आहे. यावरून या गुन्ह्याचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. आता विनयशीलता या शब्दावर एक खूपच महत्त्वाचा केस लॉ आहे जो आपल्याला माहिती असायलाच हवा. केसचं नाव आहे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध मेजर सिंग. ह्या केसमध्ये कोर्टासमोर एक खूपच गंभीर प्रश्न होता की फक्त 7 महिन्यांच्या लहान मुलीचा विनयभंग होऊ शकतो का? यावर सुप्रीम कोर्टानं हो असं उत्तर दिलं. कोर्टानं स्पष्ट केलं की विनयशीलता ही वयावर अवलंबून नाही, तर ती स्त्री असण्याशी जोडलेली आहे. हा सिद्धांत आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. विनयशीलता वयावर अवलंबून नाही,
तर ती स्त्री जातीशीच निगडीत आहे. या एका वाक्यामुळे कायद्याचा अर्थ एकदम स्पष्ट झाला. याचाच अर्थ कोणत्याही वयाच्या स्त्रीला, अगदी लहान मुलीलाही या कलमाचं संरक्षण मिळतं. हे झालं कलम 74 बद्दल. आता आपण पुढच्या कलमाकडे वळूया, ते म्हणजे कलम 75. हे कलम आहे लैंगिक छळाबद्दल, म्हणजेच सेक्शुअल हरासमेंट. आणि हो, याचा आवाका कलम 74 पेक्षा खूप जास्त व्यापक आहे. कलम 75 काय करतं तर ते लैंगिक छळाच्या वेगवेगळ्या प्रकारांना गुन्हा ठरवतं. म्हणजे यात फक्त शारीरिक नाही तर बोलण्यातून किंवा काहीतरी दाखवून केलेला छळही येतो. हा कायदा या आधुनिक विचारावर आधारित आहे की लैंगिक छळ हे फक्त एक कृत्य नाही, तर ते स्त्रीच्या प्रतिष्ठेचं, समानतेचं आणि स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. या कलमामध्ये लैंगिक छळाचे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत. चला एक एक करून बघूया. पहिला, नको असलेला शारीरिक संपर्क साधणं किंवा जवळीक करण्याचा प्रयत्न करणं. दुसरा, लैंगिक सुखाची मागणी किंवा विनंती करणं. तिसरा, स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिला पॉर्नोग्राफी दाखवणं. आणि चौथा, लैंगिक हेतूने म्हणजे सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स करणं. आता इथे एक गंमत आहे. या कलमात शिक्षा ही छळाच्या प्रकारानुसार बदलते, कारण कायदा कृत्याच्या गांभीर्यानुसार शिक्षा ठरवतो. जे पहिले 3 प्रकार आहेत, म्हणजे शारीरिक संपर्क, लैंगिक मागणी आणि पॉर्नोग्राफी दाखवणं, यासाठी 3 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा आहे. तर जो चौथा प्रकार आहे, म्हणजे लैंगिक हेतूने टिप्पणी करणे, यासाठी 1 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. पण एक प्रश्न पडतो की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची ही संकल्पना आपल्या कायद्यात आली तरी कशी? याची सुरुवात कुठून झाली? याचं उत्तर एका ऐतिहासिक केसमध्ये आहे. ती ऐतिहासिक केस म्हणजे विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार. 1997 साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळासाठी आपल्याकडे कोणताही वेगळा कायदा नव्हता. तेव्हा सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला आणि सांगितलं की लैंगिक छळ हे आपल्या घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. आणि मग कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स जारी केल्या, ज्यांनी पुढे जाऊन कलम 75 सारख्या कायद्यांचा पाया रचला. ओके, आत्तापर्यंत आपण दोन्ही कलमं स्वतंत्रपणे पाहिली. पण परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ह्या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून चला आता यांची थेट तुलना करूया. हा तक्ता बघितला की सगळं स्पष्ट होईल. पहिला मुद्दा आहे आधार. कलम 77चा आधार आहे हल्ला, तर कलम 75चा आहे लैंगिक छळ. दुसरा मुद्दा आहे कृत्य. कलम 77 मध्ये प्रामुख्याने शारीरिक कृत्य आहे, तर कलम 75 मध्ये शारीरिक, तोंडी किंवा दृश्यश्राव्य असं काहीही असू शकतं. तिसरा मुद्दा उद्देश. कलम 74चा उद्देश विनयभंग करणे आहे, तर 75चा उद्देश लैंगिक छळ करणे आहे. आणि शेवटची शिक्षा, जी दोन्हीमध्ये वेगवेगळी आहे. आता एक महत्वाची गोष्ट, हे कायदे जरी नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये असले तरी या तरतुदी जुन्या भारतीय दंड संहितेमधूनच म्हणजे IPC मधूनच पुढे आलेल्या आहेत. चला बघूया की जुने नंबर्स कोणते होते. ही स्लाईड तर खूपच महत्वाची आहे, विशेषतः ज्यांनी जुना IPC अभ्यासला आहे त्यांच्यासाठी. लक्षात ठेवा, जुनं कलम 354 म्हणजे आताचं BNS मधलं कलम 74 आणि जुनं कलम 354A म्हणजे आताचं नवीन कलम 75. हे बदल परीक्षेसाठी पाठच करून ठेवा. चला आता आपण या चर्चेच्या शेवटचा आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आणि क्विक रिव्हिजन. परीक्षेसाठी काही टिप्स नीट लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये थेट कलम क्रमांक, शिक्षेचा कालावधी, विशेषतः किमान शिक्षा किती आहे आणि केस लॉची नावं विचारली जाऊ शकतात. मेन्ससाठी कलम 74 आणि 75 मधला फरक सांगणारा प्रश्न येऊ शकतो. विनयशीलता किंवा लैंगिक छळ यावर टीप लिहायलाही सांगू शकतात. आणि हो, तुमच्या उत्तरात मेजर सिंग आणि विशाखा केसचा उल्लेख करायला विसरू नका. त्यांनी उत्तर प्रभावी होतं. चला जाता जाता एक सुपरफास्ट उजळणी करूया. कलम 74 विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला, शिक्षा 1 ते 5 वर्षे. कलम 75 लैंगिक छळाचे 4 प्रकार, शिक्षा कृत्यानुसार बदलते. महत्वाचे खटले कोणते? मेजर सिंग आणि विशाखा. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. दोन्हीतील फरक ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. कायदा बदलत राहतो, पण स्त्रियांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण हा कायद्याचा आत्मा आहे आणि तो कायम राहील.
जर आपल्याला न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांसाठी अशीच सखोल आणि सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले राहा. आज आपण भारतीय न्याय संहितेमधील एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे कलम 76 ते 79. ही कलमं थेट महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत. आणि हो, जे कायद्याचे विद्यार्थी आहेत किंवा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. न्यायिक सेवा आणि APO परीक्षांसाठी ही कलमं का महत्त्वाची आहेत? कारण 2013च्या निर्भया प्रकरणानंतर फौजदारी कायद्यात ज्या दुरुस्त्या झाल्या त्यामुळे ह्या तरतुदी अधिक मजबूत झाल्या आहेत. एक प्रकारे महिलांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी ही एक नवीन आणि अधिक मजबूत ढाल आहे. चला तर मग एक नजर टाकूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण सुरुवातीला या कायद्यांची ओळख करून घेऊ, मग प्रत्येक कलम सविस्तरपणे समजून घेऊ आणि शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावरही बोलू. ही सगळी कलमं भारतीय न्याय संहितेच्या 5व्या अध्यायाचा भाग आहेत. हा अध्याय खास महिलांच्या संरक्षणासाठी बनवला गेला आहे. यामध्ये लिंग आधारित हिंसेच्या वेगवेगळ्या प्रकारांना गुन्हा ठरवून त्यासाठी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत गंभीर कलमापासून, कलम 76. हे कलम एखाद्या महिलेला विवस्त्र करण्याच्या इराद्याने केलेल्या हल्ल्याबद्दल आहे. आता जरा या तक्त्याकडे बघा. इथे सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे हेतू. म्हणजे महिलेला खरंखुरं विवस्त्र केलं गेलं पाहिजे असं काही नाहीये. फक्त तसा हेतू असणं किंवा तिला तसं करायला भाग पाडणं हेच गुन्हा सिद्ध करायला पुरेसं आहे. हा एक खूप महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. आणि या गुन्ह्याची गंभीरता आपल्याला शिक्षेवरूनच कळते. यासाठी कमीत कमी 3 वर्षांची शिक्षा आहे, जी 7 वर्षांपर्यंत वाढू शकते. आणि सोबत दंड तर आहेच. ही कडक शिक्षा अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठीच आहे. चला आता पुढच्या कलमांकडे वळूया. ही कलमं आजच्या डिजिटल युगातल्या समस्यांबद्दल बोलतात, जसं की सायबर स्टॉकिंग किंवा गोपनीयतेचा भंग, जे तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे होतात. तर कलम 77 हे वॉयरिझम म्हणजेच छुप्या पद्धतीने पाहण्याच्या गुन्ह्याबद्दल आहे. म्हणजे काय तर एखाद्या महिलेच्या खासगी क्षणांचे तिच्या परवानगीशिवाय लपून छुपून फोटो काढणं, व्हिडिओ बनवणं किंवा ते पाहणं हा एक गंभीर गुन्हा आहे. कायदा खासगी कृत्य म्हणजे काय हे खूप स्पष्टपणे सांगतो. जिथे स्त्रीला गोपनीयतेची अपेक्षा असते, उदाहरणार्थ स्वच्छतागृहात किंवा इतर कोणत्याही खासगी जागेत, अशा ठिकाणच्या कृत्यांना खासगी कृत्य म्हटलं जातं. प्रिलिम्स परीक्षेमध्ये या व्याख्येवर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही व्याख्या नीट समजून घ्या. आणि इथे एक गोष्ट बघा, कायदा वारंवार गुन्हा करणाऱ्यांना अजिबात सूट देत नाही. पहिल्यांदा गुन्हा केल्यास 1 ते 3 वर्षांची शिक्षा आहे, पण जर तीच चूक पुन्हा केली तर शिक्षा थेट 3 ते 7 वर्षांपर्यंत वाढते. यावरून कायद्याची कठोरता दिसून येते. यानंतर आहे कलम 78, जे आहे पाठलाग करण्याबद्दल. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त रस्त्यावर पाठलाग करण्यापुरतं मर्यादित नाही. यात इंटरनेट, सोशल मीडिया किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणारा छळ म्हणजे सायबर स्टॉकिंगचाही समावेश होतो. पण हो, याला काही अपवादही आहेत आणि परीक्षेमध्ये या अपवादांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जर पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा तपासासाठी एखादी गोष्ट करत असतील तर त्याला पाठलाग म्हणता येणार नाही. कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून हे अपवाद खूप महत्त्वाचे आहेत. आता वळूया कलम 79कडे, जे महिलेच्या लज्जेचा अपमान करणाऱ्या कृत्यांबद्दल आहे. हे कलम शारीरिक हल्ल्यापेक्षा थोडं वेगळं आहे. इथे शब्दांनी, हावभावांनी किंवा एखादी वस्तू दाखवून महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इथे महत्त्वाचं काय तर हे कृत्य त्या महिलेपर्यंत पोचावं, तिला ते दिसावं किंवा ऐकू यावं ह्याच हेतूने केलेलं असावं. या गुन्ह्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा साधा कारावास आणि दंडाची तरतूद आहे. चला आता आपण या सगळ्या कलमांची एकदा तुलना करून बघूया. म्हणजे नवीन BNS आणि जुन्या IPC कायद्यात काय फरक आहे हे आपल्याला स्पष्टपणे कळेल. मेन्स परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना हा तौलनिक अभ्यास खूप कामी येतो. हा तक्ता बघा, किती सोप्या पद्धतीने सगळी माहिती एकत्र आणली आहे. एका बाजूला BNSची नवीन कलमं, मग त्यांचे गुन्हे, शिक्षा आणि दुसऱ्या बाजूला जुन्या IPC मधलं कोणतं कलम होतं, सगळं एकाच ठिकाणी. तुमच्या अभ्यासासाठी हे खूप उपयोगी पडेल. त्यामुळे याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा पटकन लिहून घ्या. खुशबू विरुद्ध कन्यामल या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. कोर्टाने म्हटलं की महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन्हीमध्ये एक संतुलन असणं गरजेचं आहे. या कलमांचा अर्थ लावताना हा निकाल आजही महत्त्वाचा मानला जातो. आणि आता शेवटच्या टप्प्यात आपण बघूया की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला नक्की काय लक्षात ठेवायचंय.
एक महत्त्वाची टिप, प्रिलिम्स परीक्षेमध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक किंवा शिक्षेबद्दल विचारलं जाऊ शकतं, पण मेन्समध्ये तुम्हाला कलम 77 मधला संमतीचा मुद्दा किंवा कलम 78 मधले अपवाद यावर आधारित एखादी केस स्टडी दिली जाऊ शकते. त्यामुळे या भागाचा अभ्यास जरा खोलवर करा. चला एक जलद उजळणी करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम 76 ते 79. 2. या सगळ्यांचा मुख्य उद्देश आहे महिलांची प्रतिष्ठा आणि गोपनीयतेचं रक्षण करणं. आणि 3. प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. कलम 77 आणि 78 मध्ये पहिला आणि नंतरचा गुन्हा यासाठी शिक्षेत जो फरक ठेवला आहे त्यातून कायद्याचं प्रगतिशील धोरण कसं दिसतं यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. न्यायिक सेवा, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.